देवणी तालुक्यात हसन मोमीन यांच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा, राजकीय सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव। देवणी तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारे देवणी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष हसन मोमीन यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी हसन मोमीन यांची प्रत्यक्ष भेट घेत शाल, श्रीफळ व फेटा बांधून त्यांचा सत्कार केला। यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करत समाजातील सामान्य नागरिकांसाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा गौरव केला। अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आज पत्रकारितेच्या क्षेत्रात तालुका स्तरावर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वापर्यंतचा हसन मोमीन यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। लहानपणापासूनच अनेक संकटांचा सामना करत त्यांनी शिक्षण, समाजकार्य आणि पत्रकारिता या क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली। संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी या समाजात मानाचे स्थान मिळवले आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम हसन मोमीन सातत्याने करत आहेत। नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आवाज उठवणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। त्यामुळेच राजकीय नेते, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराचे वातावरण आहे। हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व म्हणूनही हसन मोमीन परिचित आहेत। प्रत्येकाशी स्नेहपूर्ण संबंध ठेवत त्यांनी पत्रकारितेसोबत समाजसेवेचे कार्यही प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई संभाजी पाटील, माजी उपसभापती तुकाराम पाटील, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, ग्रामविकास अधिकारी माधव सगर, ॲडव्होकेट जामवंत सोनकवडे, इंजिनियर रफिक सौदागर, दिलीप बच्चेवार, डॉक्टर विलास गरड, बिलास बंग शेठजी, पत्रकार गुरुनाथ हिपळणारे, संगमेश्वर स्वामी, अंकुश गायकवाड बोंबळी, भालचंद्र भंडारे, मुस्ताक कादरी, ज्ञानेश्वर भंडारे, बाळू बिरादार, असलम तांबोळी, पत्रकार शफिक सौदागर, पत्रकार निहाज मुर्शेद, संजय गायकवाड, गणेश चवाळे, महेश भंडारे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे, प्राध्यापक विलास वाघमारे, पत्रकार महेश कंजे, मनसूर मुंजेवार, जिल्हाध्यक्ष हकीम बौडीवाले, अविनाश गायकवाड, किशोर पाटील, बालाजी सोनवणे, सदरू बौडीवाले व इतर अनेकांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यात अधिक यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या। यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, पत्रकार, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, युवक कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हसन मोमीन यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। देवणी तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात निष्ठा, संघर्ष आणि समाजहित जपणारे नेतृत्व म्हणून हसन मोमीन यांचे नाव आज आदराने घेतले जात असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफिक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।